या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नियोजित भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापूरच्या क्रीडा आणि उद्योग क्षेत्राला भरारी येईल. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुमूल्य सहकार्याने आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारत आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला मोठी उभारी येऊन त्याबरोबर पूरक औद्योगिक वाढीस लागते असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केला. नमस्कार. टी व्ही नेक्स्ट माध्यमातून अमलजी महाडिक आमदार यांचं स्वागत. आपल्या आणि सर्वांच्या प्रयत्नानं कोल्हापूरचं एक मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होत आहे. काय नेमकं हा प्रवास सगळा होता आत्तापर्यंत? नक्कीच या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून धन्यवाद मानेन आणि त्याचबरोबर आदरणीय कैलासवासी अजितदादांचेही धन्यवाद मानतो, कारण कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन व प्रमुख मंडळी त्यावेळी भेटली होती. त्या निमित्तानं माझीही भेट झाली होती आणि त्या निमित्तानं आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. आज कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींना एक चांगल्या पद्धतीची संधी आणि आज कोल्हापूरला हे नाव पुन्हा एकदा देशामध्ये मोठ्या प्रमाणात झळकण्याची आपल्याला संधी आहे. याच्यामध्ये जे क्रिकेटवरती प्रेम करतात किंवा इतर खेळांवरती प्रेम करतात त्या दृष्टिकोनातून आमचा एक सकारात्मक प्रयत्न आहे. नक्कीच या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बरोबरच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा क्रीडासाठी जिल्ह्यातील एक मोठं हब बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे राज्याचे सर्व मंडळी आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व राजकीय प्रतिनिधी आम्ही बरोबर मिळून काम करतो आहे. माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब, आदरणीय पालकमंत्री आबिटकर साहेब, चंद्रकांत दादा आणि मुश्रीफ साहेब आणि त्याचबरोबर माजी खासदार संभाजीराजे आणि आम्ही सर्वच मंडळी मिळून या कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात इतर सर्व खेळाच्या असोसिएशन मिळून आम्ही काम करतो आहे. आणि आज कोल्हापूरला एक मोठा बूस्टर मिळणार आहे. याच्यामध्ये क्रीडाप्रेमींना खूप चालना मिळणार आहे. त्यामुळे आम्ही राजकारण विरहित याच्यामध्ये काम करून आम्ही पुढे जाणार आहोत. कोल्हापूर पारंपरिक कुस्ती आहे, कोल्हापूरचं फुटबॉल मोठं आहे, कोल्हापूरचे नेमबाज फोटो चांगले आहेत, कोल्हापूरचे बुद्धिबळ बरोबर आहे. त्याबरोबर क्रिकेटला एक मोठं येणार आहे. याबरोबर जे फक्त क्रिकेट नाही तर ते पॅरामेडिकल असतं किंवा सगळी पर्याय असेल, पर्यटन वाढणार आहे, मनुष्यबळ लागणार आहे, HR लागणार आहेत, इव्हेंट लागणार आहेत. हे सर्व मनुष्यबळ यामुळं निर्माण होण्याने टेक ऑफ घेतलं. नाही, निश्चितच सर्व खेळांचा विचार करूनच आपण करतो आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जरी ज्या खेळामध्ये प्रत्येक खेळाच्या क्षेत्रामध्ये सगळे खेळाडू चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आज आमचा आहे. आज आम्ही छोटंसं रोपटं लावतो आहे. याचं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोठं वृक्ष होऊन आज कोल्हापूरचा महाराष्ट्र नाही तर देशामध्ये नाही तर जगामध्ये नाव कसं लौकिक होईल यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल. तर शेवटचा प्रश्न आहे की 42 संघटना विविध क्रीडाच्या आहेत, बुद्धिबळपासून ते सगळ्या यायला त्यांचा एक समन्वय म्हणून जिल्हाधिकारी मीटिंग घेतली होती 1-2 वर्षापूर्वी, ते आपण पण होतात. तर हा समन्वय समिती यासाठी पुन्हा एकदा त्याचं पुनर्जीवित करून त्यासाठी नक्कीच या संदर्भामध्ये काल आबिटकर साहेबांबरोबर बैठक झाली आहे आणि त्याच्यामध्ये या समितीमध्ये सर्व खेळाडूंमध्ये नाहीत पण प्रमुख वेगवेगळ्या असोसिएशनचे घेऊन एक सुरुवात करायचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रत्येकाला विचारात घेऊन विचारधीन घेऊनच आपण याच्यामध्ये काम करणार आहोत. कोल्हापूरच्या परंपरागत कुस्तीसह बुद्धिबळ, स्विमिंग, फुटबॉल, नेमबाजपटू यांचीही आंतरराष्ट्रीय दखलपात्र अशी कामगिरी झाली आहे. यासह 40हून अधिक क्रीडा संघटनेचा एकत्रित समन्वय मंच स्थापन करून समस्त क्रीडा विश्वाला उभारी देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.